म्हणून बाबू तू कर आराम आता. एखादा हुशार पोरग बसून दे, पोट्याले मोबाईल खूप समजते पण कामाचं कमी समजते, लफड्याचं जास्त समजते बाबू. तरुण पोराई नाही आता जास्त मोबाईलच्या मांग कमी लागा. पा अभ्यासाचं पा पोरं, ते बाकीचं कमी पा. बायाही नाही सांगतो, बायाही लोया हारी गेल्या मोबाईलच्या. अरे काही काही पोरीचे लफडे मोबाईलवर, ते चॅटिंगवर, ते काय म्हणतात, काय असते ते, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. 3 लेकराची माय पाहून गेली एका माणसाचं आता. आणि तिचा नवरा दुसऱ्या बाई संग गेला. म्हणून कीर्तनाची गरज आहे. थांब, ते लेटर बुक आण बर. साजे इकडे तिकडे फिरून राहिले ना. आलाय तुला काय साठी दिले पेपे? गव्हर्नमेंट ना करते, तुम्हाला किंमत नाही पोट्यावर. ते मंगापासून लेटर बुकच फिरून राहिले. म्या काय साठी दिले की घरी जाऊन तू लिहिजो. तुम्ही इकडून याच्या जोड, याच्या जोडून त्याच्या जोड. तुमच्यापेक्षा या हो तुम्ही 5ही पोरी या समोरच्या मुली, हे लायकीचे नाहीत ना. क्या बात आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. बसा, पायाखाली दाबजो आता. ते वर नको खाल, नाही तर तुमच्याही जोडून वापस घेईन आणि म्हाताऱ्या बायाही नेतील. यायले फुकटाचं भेटलं ना, त्याच्या बापानं कमावून ठेवलं ना धानापुरात, त्याची अवल्यात शिक्षणामध्ये फेल आहे. करा अभ्यास आता गावातला. कर, कधी खोटा बोलील ना, भविष्याची तरतूद विमाचे एजंट आणा तुम्ही. आवडलं. रंगपंचमीत रंग टाकल्यापेक्षा, दिवाळीले फटाके फोडल्यापेक्षा एखादी विम्याची पॉलिसी काढा. कोणता टेबल नंबर चालू आहे? हे माणूस मेल्यावरही पैसे भेटते बायकोले, आणि जिवंत असला तरी भेटते. मग मी म्हणतो लग्नात फटाके फोडल्यापेक्षा, 31 डिसेंबरले मस्ती केल्यापेक्षा, शिवजयंतीत काही काही गावात शिवजयंती, भीम जयंती धूम दारू फेकते, धूम डीजेच्या समोर लाग, लुंगी डान लुंगी डान लुंगी दारवा पेता नाचता, फटाके फोडता. अरे एक फटाका जर नाही फोडला ना, ते एका गरीबाच्या लेकराला लेटर बुक दिल्या जाते. बाबू म्या गरिबी भोगेलाय, मला गरिबीनं लय शिकवलं, तुम्हालाही गरिबीनं शिकवलं. पण गरिबी आली तर लाजू नका, आणि 2 पैसे जमा झाले तर माजू नका, मस्तीत लग्न करू नका. भिकार चोट व्हायचा धंदा आहे. सत्यपालनं माझं जे कीर्तन आहे पोथी पुराणावर नाही, समजल्या बायो. मी ते कधी बायाले सांगत नाही जे बाकीचे महाराज लोक सांगतात. आता नवीन नवीन महाराज महाराष्ट्रात येऊन राहिले आणि बायकाईले सांगून राहिले सकाळून 4 वाजता उठा, तांब्याभर पाणी घेऊन जा. आणि चालल्या बायका सकाळून तांब्याभर पाणी घे. टाकू काय सत्यपाल तुझ्या अंगावर? आता तांब्याभर पाणी टाकल्यानं काय फरक पडीन रे? देवावर पाणी टाकल्यानं फरक पडीन की झाडावर टाकल्यानं? काय रे? ये इकडे. कायच्यावर पाणी टाकल्यानं फरक पडीन? झाडावर. हे भलत्या ठिकाणी टाकतात. दे त्याला पुन्हा लेटर बुक वापस. आणि आता जर लेटर बुक फिरवलं तर देणार नाही. हाताने इज्जत गमावतं लेखा. माणसाच्या हातात आहे आपली. मग झाडाले पाणी देणं महत्वाचं की झाडावर हू हा चॅन नमायच्या माय नमाय तुझ्या माय. बरं काय म्हणते समजती नाही. अरे तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, बकऱ्याची देवता. काही काही मूर्ख लोक लेकराचे जावळे काढायचे आहेत. तुम्ही सांगा, थोडा सक्त विचार करा.
लेकराचे जावळे काढायचे आहेत तर जावळे काप्याच्या दिवशी देवाले बकरं कापते. नाव कोणाचं बदनाम करतात? देवाचं. देव खाते काय? त्याच्या मंदिरात चोरी होते, देव म्हणते का कोणाला चोरी करू नको? देवाले जीव कोण घालते बाबू? पुजारी. गाडगे बाबा सांगत, देवाले जीव कोण घालते? पुजारी. देवाची आरती कोण करते? पुजारी. देवाले झोपवते कोण? पुजारी. त्याला जेवताही नाही येत, त्याला अंगही धुता येत नाही, त्याला झोपताही येत नाही, पण हे कोण करते? सर्व पुजारी. आणि पुजारी म्हणजे माणूस, म्हणजे देव कोणात आहे? बरं, दिवा लावल्याशिवाय मंदिरातला देव दिसते का? मग दिवा लावते कोण? माणूस. आणि लाईटामुळं देव दिसते, म्हणजे लाईट कोणा लावला? माणसानं. मग तेच तर तुकाराम महाराज सांगत. तुकाराम महाराज कोणाचे गुरु होते मालूम आहे? शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज होते. आणि ते ओरडून सांगायचे, देह देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर. समजल्या माय मावल्यांनो? नवीन नवीन महाराज येते. एक महाराज आला महाराष्ट्रात एमपीतला, तो म्हणे बेल के पत्री लो और बीच में के पान को शहद लगाओ, ती बीच में के उंगली से, और ते उंगली से शहद लगाओ और वो देव को चिपकाओ, तुम्हारा लड़का पास हो जाएगा. आता माझ्या विद्यार्थी बहिणींनो, तुम्ही अभ्यास केल्यावर पास व्हाल की शहद लावल्यावर? मुलींनी बोला. थांबे, चुप. मुली तुला दिलं लेटर बुक बोल नको. एक योजना भेटल्यावर गुपचाप बसा. बोलव पुरी बाई, शहद लावल्यानं पूजापाठ. हे पोरगो कोण समोर समोर येऊन राहिलं? मागोय मागोय. पोरीले धक्का लागला तर जेल मधून बाहेर येणार नाही तू. त्याला पोरीच्या बाजून व्हा, इकडे बायाच्या. अरे म्हातारीले कधी टच झाला ना तर तू जन्माचा फिटला. तू बायाच्या दूर राहत जा. एसटीत बायाची गर्दी राहते, माणूस किन बसत जा. एका पुढाऱ्याने एका पोरीले बसला, तिच्या पायाले पाय घासत. तिले वाटलं म्हातारा आहे बापासारखा. माई भाचीच होती, ते पोरगी म्हणजे माई भाची. मग पहिल्यांदा पायाले पाय दाबला, तिला वाटलं मा बापासारखा आहे. डबली पाय ठेवला, म्हणे आबाजी बरोबर बसाना. टिबली तिच्या पायाले धक्का. जब उसैली एक थापड ठेवून दिली साजा. का बे म्हणे कुत्र्या, तुले 3 खेप म्हणून राहील. माई भाची वागीनच आहे. सरळ केलं तिनं. आज हे परिस्थिती बिकट आहे. 2 महाराज लोक जेलमध्ये आहेत, नाव नाही घेत मी. तुम्हाला मालूम आहे, दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. काय करताय महाराज? आम्हाला महाराज पाहिजे. गाडगे बाबा धोब्याच्या घरात पैदा झाले. पहिले तर यायची जात कमी आहे. कपडे धुवा, इस्त्री करा. पण किती गोड संदेश दिला. हे एक संत कैसे, असा जगाच्या पाठीवर होणार नाही. पण आपण वाचत नाही ना बाया. अरे बायांनो, तुम्ही जर गाडगे बाबा, तुकडोजी बाबाची ग्रामगीता, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. तो पोरग डॉक्टर, वकील, इंजिनियर, तहसीलदार, आदर्श शेतकरी होईल. तुम्ही मुलगी गावात आदर्श बन. पण आपल्या बायाईले अंधश्रद्धेमध्ये जास्त केलंय. अरे याचा पोरगा बी फॉर्म करते, बाई सारखा आवाज आहे त्याचा. काही लोकांना वाटीन आवाज बाई सारखा आहे, तर याचं काही खरं नाही. तसं समजू नका गजाननले. नाव गजानन आहे पण ओके आहे. गजाले 3 लेकरं आहेत आणि मले 2च आहेत. आणि आवाज बाई सारखा याच आहे. तुम्ही कोणतंही गाणं ऐका त्याच्या तोंडून की माझी जाऊने हाय, कोणासारखा आवाज आहे बाबू? बाई सारखा. ये लेटर बुक घे तूच.
लेटर बुक पायाखाली ठेवायचं. मला नंबर आहे, त्याच्यावर नंबर आहे मला. ये ना 15 दिवस माझ्या आश्रमात. अरे शिवाजी महाराजाची पहिली गुरु जिजाबाई. तुम्ही आई या बरं. पोरापोरीचे पहिले गुरु तुम्ही मायबापा काका. बाबर किती मोठे लोक आले या छोट्याशा गावात. धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा पब्लिकच्या सहकार्यानं. दानापूर वालेनं कमाल केली. केवढा मोठा कार्यक्रम घेतला. अरे बल्लार शाले लाजन एवढा सुंदर कार्यक्रम घेतला. आयोजकाच्या नावानं टाळ्या वाजवा. माझ्या माय माऊल्यांनो, जिजाबाईनं शिवाजी राजाला घोड्यावर बसवणं, तलवार चालवणं, न्यायनीतीचा निवाळा करणं एवढ्यावरच नाही. शिवाजी महाराजाच्या काळात एका बाईवर अन्याय केलता. शिवजयंती धानापूरमध्ये ठेवण्याचा उद्देश काय आहे? या तरुण मुलांना, तुम्हा लेकरांना शिवाजी महाराज कळले पाहिजे. तुम्हा लेकरांना बाबासाहेब कळले पाहिजे. आपल्याला फक्त शिवाजी काय मालूम आहे? मराठ्याचा एक मराठा लाख मराठा. आम्हाला एवढा मालूम आहे फक्त. बाबासाहेब फक्त महाराचा. अरे महार काय बोंबलता? महाराचा अर्थ तरी मालूम आहे का? म म्हणजे मांस, ह म्हणजे हड्डी, र म्हणजे रक्त. मांस, हड्डी, रक्त. महार म्हणजे काय? पण आपल्याला काही काही शायन्या लोकही न कोणाला बाहेर ऐकू नका जाऊ देऊ. आपण आपले दानापूर प्लस व्यंकटपूर इज इक्वल टू तुम्ही मी. कोणाला मालूम नका जाऊ देऊ. हे अंदरची बाप सांगतो. आपल्या मराठ्यात मागा महाराज भांडणं लावले आणि जैन भांडणं लावले, ते सुखी झाले. आपल्याला म्हटलं हा अरे शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला या बदमाशाईनं. शिवाजी राजा स्वतःचा राज्याभिषेक होता शिवाजी महाराजचा, तर पूजा पाठ करायला कोणी आलंच नाही. तर शिवाजी महाराजही भयंकर विद्वान, इंजिनियर शिवाजी महाराज, शास्त्रज्ञ शिवाजी महाराज, बुद्धीतला बुद्धिवान शिवाजी महाराज, गोरगरिबाचं दुःख जाणणारा शिवाजी महाराज, माय माऊलीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. हिरकणी नावाची बाई होती. ते लेकराले दूध पाजायले किल्ल्याहून आली. त्या लोक म्हणत तिले सजा देतील. शिवाजी महाराजानं हिरकणीचा सत्कार केला बाबू. म्हणून धानापुरात शिवजयंती भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली. नाही तर काही काही गावात डीजे आणि दारवा पेते आणि शिवाजी महाराज डोक्यावर मिरवतात. अरे शिवाजी महाराज, बाबासाहेब, बिरसा मुंडा याईले डोक्यावर नका मिरू. त्याचा विचार डोक्यात घाला. हिरकणीची इज्जत करणारा शिवाजी महाराज. पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणा पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याची जलसंधारणाची कला शिवराया जोडून शिका. किल्ल्यावर जाऊन पा. आम्ही जात नाही. आपण फक्त कुठं बकर, कोणाचा नवस, अंधारू, सट खाल्लं की सट पडले. रात को खाओ पिओ, दिन को आराम करू. अरे जग कुठं गेलं बाबा. म्हणून मी माझ्या आयोजकांना धन्यवाद देतो की हे चांगलं ऐकू द्या. नाही तर महाराज लोकांच्या पाया लागा महाराजाच्या. हर टाका टाळ्या.
सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. एक जण पिऊन मा पाया लागला गाडी जवळ. म्हटलं भाऊ तू काय पाया लागतं, दारू बंद करून मा पाया लाग. आतापर्यंत 5,000 लोकांनी दारू सोडली. 2200 लोकांना देहदान केलं. बाया हो, मेल्यावर तुमच्या गावातले मुर्दे कुठं नेते बॉड्या, कुठं नेते? मशानात जाळून टाकतात. आणि मग काय करतात? मग नदीत नेतात राख. त्या धानापुरातले लोक कोण्या नदीत नेतात? नाल्यात टाकतात. मायबापाची राख नदीत टाकतात. वैनगंगेत नेतात. श्रीमंत असला तर दूर नेते, जास्त श्रीमंत असला तर पंढरपूरले चंद्रभागेत नेते. म्हणजे चांगल्या नदीचं पाणी खराब करते की नाही बुवारा. आणि त्या चंद्रभागेचं, त्या नदीचं पाणी आपण पितो. म्हणजे हे पाप आहे की पुण्य? लहान लेकराईले अक्कल आहे, त्याच्या बापाच्या कधी लक्षात येईल. म्हणून माय बापो, माय मेली ना तर म्या काय केलं मालूम आहे? तिले दवाखान्याला देऊन टाकलं. बॉडीची बॉडीच दिली, मशानात नाही नेलं. 4 क्विंटल इंधन नाही जाळलं. म्या तूप नाही टाकलं 2 किलो. झालं जिथे पण तेल ना देत माय बापाला. माय बिमार पडते तर दरवाजा लावून घेतात आणि दोघच नवरा बायको एका रूम मध्ये हम तुम. अबे तुही माय मरून राहिली ना, 2 दिवस थांब ना इकडे झोप्याचा थती झोपणं तुया माय झोप. जिनं लहानपणी तुला विष्टापासून कदर केली त्या माय बापाचा, मरता मरता तर 4-5 दिवस तिच्या जवळ झोपा. माई माय गेल्यावर मी ठरवलं, माई आई गेली तर मेडिकल कॉलेजला दिलं. बाय हो, म्या देहदान केलं. लोकांचे पोरं डॉक्टर, पोरी डॉक्टरीन होतात. मायली बायको मेली तर म्या मेडिकल कॉलेजला दिलं. माय बाबा मेले तर त्याचे डोळे दान केले म्या, नेत्रदान. 2 आंधळ्या लोकाईले 2 डोळे लागले. म्या पाप केलं की पुण्य? मग म्या काय ठेका घेतला काय? एखाद्या धानापुरातल्या माणसानं उभं राहणं की मी मेल्यावर मा बायकोची मा पोरापोरीची संमती घेतो, मेडिकल कॉलेज चंद्रपूरले अर्ज भरतो की मी देहदान करीन, मी नेत्रदान करीन, मी अवयव दान करीन. नाही तर काय करतात? 4-5 क्विंटल इंधन नेतात, पेटवतात. पावसाळ्याच्या दिवसात नाही पेटलं तर खालून टायर लावते आणि त्याची राख मग नदीत टाकतात. अरे म्या मा बाप मेला तर केस नाही दिले. तुम्ही केस देता का रे? बापाला काय दिलं? केस. खरे काय दिलं? केस. केसच देता. ज्या दिवशी बाप मेला त्या दिवशी बापाला दारू देऊन टाका की मी बाबा पिणार नाही, बिडी पिणार नाही, तंबाखू खाणार नाही. आणि बापाच्या तेरवीले येणारा खर्च जिल्हा परिषदच्या शाळेला द्या ना धानापुरात. ते हे लेकराईच्या लक्षात येईल. गाववाले वर्गणी करून एखादा गुरुजी वाळवा ना. नाही तर कोणीही जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजी नाहीतच पुरे. आता जरी जिल्हा परिषद मॅडम बसून आहे, तिथं सरपंच आहेत. तुमच्याच गावात किती गुरुजी आहेत सांगा बरं? जिल्हा परिषदच्या शाळेत 5. वर्ग किती आहेत? 7. गुरुजी किती आहेत? 5. काय पिकअप घेसान बे तुम्ही? मरे देतलो की वरच येत नाहीत ना, त्याच्यात डिव्हिजन नाही. आणि बरं 5 गुरुजी पैकी एक तरी गुरुजी आहे काय मी सत्कार करतो? या गुरुजी नाही, जिल्हा परिषदच्या शाळेतले गुरुजी पाहिजे. या गुरुजी या, नाही तर गुरुजीच नाही दिसत गावात. गुरुजी पिंपरी. पण तुम्हाला मानावं लागेल गुरुजी तुम्ही खरंच रक्ता माथाचे गुरुजी आहे. या हमरून गुरुदेव हमारा प्यारा. धन्यवाद गुरुजी, तुम्हाला गावाची किंमत आहे. नाही तर गुरुजी हजरच राहत नाही गावात. एवढा मोठा कार्यक्रम गुरुजी गायब. कोणीही गावात ग्रामसेवक राहत नाही. आज आले आत आले काय ग्रामसेवक राहतच नाही ना हो. सरपंच आले 5 वर्षानं. ग्रामसेवकाले किती वर्ष मॅडम? ग्रामपंचायत सरपंच बाईले तुम्हाला दर 5 वर्षानं जिल्हा परिषद मेंबर मत द्या. आणि ग्रामसेवक
58 वर्ष त्याचं बाल बी बाका नाही होत बिना भ्रष्टाचारात पकडल्याशिवाय. माझ्या गावातला सरपंच ग्रामसेवक जेलमध्ये गेले, माहितीच्या अधिकारात लागले ना हाती. धन्यवाद गुरुजी, तुम्ही या गावात आ काय, क्या बात आहे. नाही तर गावातला गुरुजी, गावात केवढाही मोठा कार्यक्रम असो, आपलं 26 जानेवारी झेंडावंदन, बाकी गावाशी काही संबंध नाही. पण तुम्हाला काय आडनाव गुरुजी तुमचं? दहीवाले म्हणजे आपलीच पार्टी. आलं माझ्या लक्षात. म्हणजे सांगायची गरजच नाही. चांदण्याची छाया, कापुराची छाया, माऊलीची माया, मला भीमराया. दहीवाले म्हणजे मला लक्षात आलं भंडारा जिल्ह्यातले आहेत. चंद्रपूर की आपल्या गोंदिया जिल्ह्यात दहीवाले शाळा आहे त्याची. मलाही दलित मित्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पुरस्कार भेटला आणि दहीवालेला भेटला. दहीवाले सर थँक्यू, पार्टी आभारी आहे. सरांना ग्रामगीता दे. तुमच्याकडे आहे काय? मग ग्रामगीता राहू दे, सत्यानाश नावाचं पुस्तक दे. म्या लिहिलं साहेब, बहुजन समाजाचा सत्यानाश का झाला, आपले लेकरं का फेल झाले, या आत्महत्या काऊन करून राहिले आपले पोरं पोरी शेतकरी आत्महत्या करून राहिले, अंबानी अडाणी काऊन नाही करत. आयडिया आहे ना. आणि आपण मूर्खासारखे कंपनीचं लिक्विड पितो पण ऊसाचा रस पित नाही. निंबूचं शरबत पिणार नाही. 10 रुपयाचं निंबूचं शरबत पिले तर शरबताचा परिणाम शेतकऱ्यावर होईल ना. निंबू. थँक्यू दहीवाले सर. टाळ्या. अजून एक पुस्तक दे. एक माय तुमचं काय सर ने कन्नाके म्हणजे तुम्ही शेडमाके. मग ते कन्नाके आपले नावच ओळखू येतात ना. हॅलो. वाघ मारे, कधी मच्छर नाही मारलं त्यानं. तुम्ही कन्नाके. धन्यवाद, थँक्यू. जाणून मला पुस्तक दिलं. सत्यपालही समजला पाहिजे. तुम्ही साहेब तुमच्या कलर वरून आपलीच पार्टी दिसून राहिली. कारण आपण लोक कष्ट करणाऱ्याची अवल्यादा, अत्यंत दारिद्र्यातलं जीवन. गुरुजी तुमचा विषय संपला, त्याच्याशी बोलू द्या मला. कारण तुम्हाला दोघाईले नाही धरलं, मी यायलेच का धरलं.